जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा. समास 7वा. सगुण भजन नाम. श्रीराम समर्थ. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले. तेने काय प्राप्त झाले, ते मज निरुपावे. ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना, तरी का पाहिजे उपासना. उपासेचे निजना काय प्राप्ते. मुख्य सार जे ते निर्गुण, तेथे दिसेनेचे सगुण. भजन केले या गुण मज निरुपावा. जे समस्त नाशिवंत, त्याशी भजावे किन्निमित्त. सत्य सांडून असत्य कोणे भजावे. असत्याचा प्रत्ययो आला, तरी मग नेमका लागला. सत्य सांडून गलबला काय असा करावा. निर्गुणाचे मोक्ष होते, प्रत्यक्ष प्रत्यया येतो. सगुण काय देऊ पाहतो, सांगा स्वामी. सगुण नाशिवंताईसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता. तरी कशासाठी आता भजन करू. स्वामीची ये भिडीने बोलवेना. एरवी हे काहीच म्हणेना. सध्याची झाली या साधना का प्रवर्तावे. ऐशे श्रोतिया बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे. त्याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. गुरुचे वचन प्रतिपाळणे, हे मुख्य परमार्थाचे लक्षण. म्हणे वचन भंग करिता विलक्षण. सहजने झाले, म्हणून आज्ञेसी वंदावे. सगुण भजन मानावे. श्रोता म्हणे हे देवे, का प्रत्येले जे. काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार. केव्हा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. होणार ते पलटेना. भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नये. स्वामीची आज्ञाप्रमाण, कोण करेल अप्रमाण. परंतु याचा काय गुण मज निरुपावा. वक्ता म्हणे सावधपणे, सांगा ज्ञानाची लक्षणे. तुझ नाही लागो कारणे, किंवा नाही करणे लागो भोजन. करणे लागे उदक प्राशन. मळमूत्र त्याग लक्षण त्याचे सुटेना. जनाचे समाधान राहावे, आपले पारखावे ओळखावे. आणि भजनाची मोडावे, हे कोण ज्ञान. ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघेची नाही टाकले. तरी मग भजनेचे ने केले, सांग पापा. साहेबास लोटांगणे जावे, नीचासारखे व्हावे. आणि देवास न मानावे, हे कोण ज्ञान. हरिहर ब्रह्मादिक, हे जयाचे आज्ञाधारक. तू एक मानवी रंक, भजे सेनिया काय केले. आमुचे कुळी रघुनाथ. रघुनाथ हे आमचा परमार्थ. जो परमा समर्थाची या समर्थ देवता सोडविता. त्याचे आम्ही सेवक जन, सेवेकरिता झालो ज्ञान. तेथे आबाव धरिता पतन, पाविजेल की. गुरु सांगती सारासार, तैसा त्यास कैसा म्हणावे असार. तुझ काय सांगणे विचार, शहाणे जाणती. समर्थाचे मनीचे तुटे, तेचे जाणावे अदृष्ट खोटे. राजपदापासून करंटे चेवले जैसे. मी थोर वाटे मनी, तो नवे ब्रह्मज्ञानी. विचार पाहता देहाभिमानी, प्रत्यक्ष दिसे. वस्तू भजन करेना, नान करे काही ऐसे म्हणेना. तरी हे जाणावी कल्पना, दडोनी राहिली. नाही ज्ञान ना भजन, उगची झाला देहाभिमान. येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा, तरी आता ऐसे न करावे. रघुनाथ भजनी लागावे, तेनेच ज्ञान बोलावे. चळे नाहीसे करी दुर्जनाचा संहार. भक्त जनाचा आधार, ऐसा हा तो चमत्कार. रोकडा चाले, मणी धरावे ते होते. विघ्ने अवघेची नाचून जाते. कृपे केलिया रघुनाथे प्रचिती येते. रघुनाथ भजनी ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले. म्हणून या तो केले पाहिजे आधी. हे तो आहे सुप्रचित, आणि तुझ वाटेना प्रचित. साक्षात्कारेने मस्त प्रत्ययो करावा. रघुनाथ स्मरणी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. करता राम मिनवे आपण, ऐसे सगुण विवेचन. निर्गुणे ते अनन्य, निर्गुणाची होई जे. मी करता ऐसे म्हणता, काहीच घडेना सर्वता. प्रचिती पाहसी आत आता, शीघ्रची पाहे. मी करता ऐसे म्हणसी, तेथे तू कोष्टी होशी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. एक भावनेसाठी देवासी पडे तुटी. काहे होते कृपा दृष्टी, देव करता भावता. आपण आहो दो दिसाशी, आणि देव बहुता काळाशी. आपण थोडे ओळखीची, देवासी त्रैलोक्य जाणे. या कारणे रघुनाथ भजन, यासी मानिती बहुत जन. ब्रह्मादिकादी करुण राम भजनी तत्पर. ज्ञानबळे उपासना, आम्ही भक्त जरी मानुना. तरी या दोषाचा पतना, पाव अभक्तपणे. देवोपक्षी थोरपण, तरी मग का त्याचे जाण. प्रमाण दे शैवल्यवान, नव्हे की श्रेष्ठा. देहासी लागली उपासना, आपण विवेके उरेना. ऐशी स्थिती सज्जनांतरीची, सकळ मिथ्या होऊन जाते. ते राम भजने कळो येते. दृष्ट ज्ञानेची या मते, स्वप्न जैसे. मिथ्या स्वप्ना विवंचना, तैसी सृष्टी रचना. दृष्टा मिथ्या साधू जना कळो आले. आक्षेप झाला श्रोतियाशी, मिथ्या तरी का दिसते आम्हासी. याचे उत्तर पुढील समासी बोलली असे. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन नाम. समास सप्तम.
तत्सत्प्रभुरामचंद्रार्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। समास 8 दृश्य निरसन नाम। श्रीराम समर्थ। मागा श्रोते पुसले होते, दृश्य मिथ्या तरी ते का दिसते, याचे उत्तर बोले जेले ते सावदैका। देखिले ते सत्यचे मानावे, हे ज्ञाताचे ते देखणे नव्हे, जडमोड अज्ञान जीवे हे सत्य मानिजे। एक केल्या देखिल्यासाठी लटिका कराव्या ग्रंथकोटी, संत महंताच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या। माझे दिसते तेच हेचे खरे, मी चले ना दुसरे, ऐशी या संशयाचे भरे भरेचे नये। मृगे देखिले मृगजळ, तैसे धावत बरळ, जळ नवे ते मिथ्या सकळ, त्या पशुषी कोण म्हणावे। रात्री स्वप्ने देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसनी मानावे। कुशळ चितारी विचित्र, तेने निर्माण केले चित्र, देखता उठे ते अति मात्र, उठे प्रति मात्र, परंतु ते मृतिका। नावणीता हस्ते घोडे, रात्रो देखिता न म्हणतो बुडे, दिवसा पाहता का तडे कंटाळवाने। काष्टी पाशानी पुतळ्या, नाना ठिकऱ्या निर्मिल्या, परमसुंदर वाटेल्या, परंतु तेथे पाषाण। नाना गोपरी पुतळ्या असती, वक्रांग वक्रदृष्टी पाहती, लाघव देखती ते भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग। खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडती ते कळा कुसरी, परंतु अवघे रिंगण। सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे न जाण विद्या। मिथ्या संचासारखे देखिले, परी ते पाहिजे विचारले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे। वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताने आकाश, मध्ये चांदण्याचा प्रकाश, परी ते अवघे मिथ्या। नृपतीची चित्री आणली, ज्याचे ते ऐसे पुतळी केली, पाहताची ऐशी बोले गमली, परी अवघे माईक। नेत्री काही बोहले नासे, जेव्हा ते पाहावे तैसे भासे, डोळा प्रतिबिंब दिसे, ते साच कैसेनी। जितके बुडबुडे उठती, तितक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाते, रूपे मिथ्या। लघुरंगपणे दोन्ही चारी, तितक्या मुखे प्रतिबिंबती, परी ते मिथ्या आधी अंती। ऐकमुख नदी तीरे भार जाता, दुसरा भार दिसोय पालथा, कापाडसाच्या वचिता गजर उठे, वापी सरोवराचे तीर, तेथे पशु पक्षी नरवानर, नाना पात्रे ते वृक्ष विस्तार, दिसे तोही सभा। एक व शास्त्र झाडू जाता, दोन्ही दिसती तत्वता, नाना तंतु टंकारिता, द्विधा भासती। काय ते दर्पणाचे मंदिर, बसली सभा दिसे दुसरी, बहुत दपयांचे हारे, बहुत छाया दिसती, ऐसे हे बहुविध असे, सचरासारखे ते दिसे, परी ते सत्य मानोनिये कैसे विश्वासावे। माया मिथ्या बिजागिरी, दिसे सासरीची अपरी, परी ते जाणत्याचे खरी मानू नये की। लटिका साचाचे ऐसे भावे, तरी पारखी कैसा असावे, एका विद्येचे यावे येती आसता। मनुष्याशी बिजिगरी, बहुत जनासी वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय, तैसा मोह राक्षसेशी, जीवासी वाटे ही साची। पंचवाटिकेसे ते मृगेची, पाठी घालिते घेतले रामे, पूर्व काया पालटली, एकची या बहुत होती, रक्तबिंदीची या जन्मती। रजनीचर नाना पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रवेशले, कृष्ण दैत्य किती वधले कपट रूपे, जैसे कपट रावणाचे, सिर केले मावेचे, काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे। नाना दैत्य कपटमती, ते का देवासही नाटोपती, मग निर्माण होनी शक्ती संहार केला, ऐशी राक्षसीची अमाव, जाणो न सकती देव, कपट विद्येचे लाघव अवघटित द्यायचे। मनुष्याची बाजीगिरी, राक्षसासी ओढंबरी, भगवंताची नाना परी, विचित्र माया। हे साच्या सारखेच दिसे, विचरताची ते नसे, मिथ्याची ते आभासे, निरंतर पाहता साच म्हणावी तरी हे नासे, मिथ्या म्हणावी तरी ते न दिसे। दोही पदार्थ विश्वासे सांगता मन, परंतु हे नवे साचार, मायेचा मिथ्या विचार। दिसते हे स्वप्नाकार जाण बापा, तथापि असू तुझला, भासचे सत्य वाटला, तरी तेने चुकला पाडसा एक बापा। दृश्याभास अविद्यात्मक, तुझेची दोह तदात्मक, म्हणून हा विवेक येथे संचारला। दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मिक। अविद्येने अविद्या देखिली, म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येशी, तेची काया मी आपण, हे देह बुद्धीचे लक्षण, तेने करता झालो प्रमाण। दृश्य अवघे, इकडे सत्य मानला देहे, तिकडे दृश्य सत्य ही निर्वाहे, दोही मध्ये माया संदोहे पैसावला बळे। देह बुद्धीची केली कपट, आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याशी रुदली वाट परब्रह्माशी, तेथे साच माने दृश्यला,
निश्चयाचे बाणोनी गेला, पाहतो केवडा चुकला पाळला अकस्मात. आता असो हे बोलणे, ब्रह्म जे पावजे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भावे ते. अस्तीच्या देही माशीचा डोळा, पाहे न म्हणे तो ब्रह्माचा गोळा. तो ज्ञाता नव्हे अंधळा, केवळ मूर्ख, दृष्टीची दिसे न मानसी भासे, तितके कालांतरे नासे. म्हणून या दृष्टातीतसे परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत. ऐसा बोलिला निश्चार्थ नाना शास्त्री. आता पुढे निरूपण. देहबुद्धीचे लक्षण, चुकला पडला तो मी कोण, बोलले असे मी कोण हे जाणावे, मी पण त्या गुण्यान्य राहावे. मग समाधान ते स्वभावे अंगिबाने. येथे श्रीदास बोरे गुरुशिष्य संवादे दृश्य निरसन नाम समासष्टम. तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.